धन्यवाद उत्तम सर. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना, कारण काल आपण पाहिलं तर फक्त दांगट कुटुंबावरतीच नाहीत तर संपूर्ण मी म्हणेल BBSM कुटुंबावरती एक शोककळा पसरली. कैलासवासी श्री अनिल गणपत दांगट यांचा जो नक्कीच स्वर्गवास त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण असेल. आणि मॅचच्या दिशेने आपण आता बोलतो. विकास जे बॉलिंग मार्कवरती आहेत. श्रीकांत आणि योगेश ओपनिंग पेअर. आतापर्यंत धाव कुठल्याही प्रकारे लगावली जात नाहीये. दोन्हीच्या दोन्ही चेंडू कमालीचे आपण पाहिले. वेग आहे, अचूकता आहे, कमालीचं संमिश्रण आहे. परंतु इथे देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हवा लढवलाय. कमालीचं काम. टाळ्यांचा कडकडाट देखील साधिकेचे केला जाणार आहे, कारण हा सर्वात महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. इथून पुढे अजून एक पाऊल टाका. साधिकच आहे. त्या चमचमणाऱ्या ट्रॉफीकडे सर्व खेळाडूंचं आणि संघांचं लक्ष. प्रथम क्रमांक 2 लाख रुपये. आणि इथे मात्र फलंदाज बरतील बॉस. विकेट मैदानाच्या बाहेर. षटकार. थँक्यू. कॅच घेतल्यावरती नाचायला देखील वेळ मिळणार नाही. लगेच धावत पडत मुख्य मंचावरती यायचं आणि नाव कळवायचंय. उमेश विशेष कॅच टिपतायत प्रेक्षक गॅलरीमध्ये आणि शेजार पाजारच्या म्हणत असतील मला घेऊ द्यायचा ना राव. अजून एक किती मात्र प्रहार केला जातोय. मिस्टर स्ट्रोक फटका फसला. चेंडू हवेत. 2 खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु पहले आप जनाब गाड़ी निकल चुकी है. थँक्यू. वेदांत रेसिडेन्सी मधील उमेश एक जबरदस्त झेल प्रेक्षक गॅलरीमध्ये त्याने टिपला. इथे देखील आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण कमालीचा. मिड विकेटला फक्त सिंगलच मिळणार आहे. आणि आदरणीय अर्जुनजी रणोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र नक्कीच सरप्राईज बक्षीस त्या ठिकाणी दिले जाते. आणि बॉलिंग मार्कवरती यावेळेस असणार आहेत स्नेहित. यानंतर आपण पाहिलं तर ज्यांनी क्रिकेट पाहिलं, मी म्हणेल फक्त पाहिलंच नाही तर ज्यांनी क्रिकेट जगलं अशा अनुभवी खेळाडूंचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. काही वेळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील क्रिकेटचा धगधगता थरार खेळ आपण पाहणार आहोत. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. एका बाजूला आपण पाहिलं तर सारथी सुवेनियर, तर दुसऱ्या बाजूला लाईफ मॉन्टेज. कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? लोअर फुल टॉस यावेळेस नक्कीच तो चेंडू हाताळला गेला आणि लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. एक वेगवान ते तर्रार थ्रो देखील आपण पाहतोय. परंतु प्रेक्षकांमध्ये देखील आपण पाहू शकतो संधी आहे अजूनही. ते ऑनच राहणार आहे शेवटच्या फायनलच्या शेवटच्या चेंडू पर्यंत. कॅच घ्या आणि सरप्राईज मिळवा, बक्षीस मिळवा. यावेळेस चेंडू बॅट वरती. लिटिल बिट चॅट, सीधी बॅट, नो बकवास. षटकारचा हा धावा. थँक्यू. थँक्यू. 17 धावा फलकावरती योगेश पहिला चेंडू खेळतात आणि चेंडू सर सीमारेषेच्या पलीकडे.
पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू हाताला गेला. वेगवान फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न मात्र होता मिस्टर स्ट्रोक आणि तिथे लॉंगरला खेळाडू तैनात. जमिनी समांतर फटका सिंगल मिळतीये. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकतो मुख्य मंचावरती समीर भाऊ चांदेरे, किरण भाऊ चांदेरे, संपूर्ण चांदेरे कुटुंब देखील आपण पाहिले तर पहिल्या दिवसापासून मैदानावरती उपस्थित आहे, हजर आहे. BBSM ची संपूर्ण कोर कमिटी आहे आणि संपूर्ण जो आमचा मित्र परिवार सोमनाथ असतील, ओंकार असतील, चन्नू असतील, लारा असतील आणि सर्वच आमचे मित्र परिवार, सतेज असतील, कमल असतील, करावं तितकं कौतुक कमी या सर्व मित्र परिवारांचं. इथे मात्र क्रीजचा वापर केलाय. अगदी फुलरलिंगचा चेंडू जो प्रहार जोरदार खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत भेंडे यांचा होता, थोडेसे दूरवरती राहिले. एक षटकार आलाय, योगेशने सांगितलं एक षटकार आलाय, हरकत नाही, एखादा प्रहार पुढच्या षटकामध्ये देखील करूया. दफलकावरती 18, सुरुवातीचे आपण 11 चेंडू पाहिले. अर्थात दुसरं षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजांचा. यस, अजून एक वेगवान चेंडू, रफ्तार से गिरफ्तार किया जाएगा इस बार बल्लेबाज को. 2 षटकांचा खेळ संपला. दफलकावरती लाईफ मॉन्टेज, 18 धावा, 18 रन्स विदाउट लॉस. एक चांगली पार्टनरशिप, चांगली साझेदारी, चांगली संगत इथे मात्र आपण पाहतोय. फलंदाजांची देखील एकमेकांना लाभली, परंतु विकेट टेकर बॉलर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. कॅप मला वाटतं नक्कीच खेळाडूंना विनंती आहे यस पंचांकडून आपण घ्यायची आहे. आणि बॉलिंग मार्कवरती मंगेश. रन्स प्रति ओव्हर जर का आपण पहिल्या 2 षटकांमध्ये 9 आणि अशी सरासरी असेल तर कमीत कमी 55 ते 60 आणि अजून जोरदार तडाखे केले, प्रहार करत राहिले तर धावा अजून वाढू शकतात. आणि मनोरंजनाची देखील विनंती इथे मात्र संपूर्ण आयोजक कमिटीकडून, कारण मुख्य पंच आपण पाहिले तर शरद वैभव सरांनी मला वाटतं मुख्य पंच त्यांचं नाव देखील आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि आज आपण पाहू शकतो JB पॅनलचा देखील कौतुक असणार आहे, कारण पंचांची कमालीची कामगिरी दिवस क्रमांक 1 पासून आपण पाहतोय. आज दिवस क्रमांक 17 आहे, अंतिम दिवस, फायनल डे. फायनल सम्राट कोण बनेल आणि महिलांमध्ये देखील ती चुरस, त्या रणरागिणी कोण असतील ज्या प्रथम क्रमांकावरती झेप घेतील. यावेळेस टप्पा सुरेख, मदत मिळणारच, खेळीची मदत गोलंदाजांना मिळणारच, कारण कमालीचा टप्पा तिथे मात्र पाहायला मिळाला. मंगेश यांच्या माध्यमातून छोटासा रनअप आहे, अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप, परंतु वेग मात्र भयानक तिथे पाहायला मिळतोय. यावेळेस लागली तिथे बॅटची कडा और बल्लेबाज मैदान के बाहर चल पड़ा. विकेट. थँक्यू. असं वाटतं थोड्या वेळामध्ये वैभव सर देखील सुरू होतील, कारण मनोरंजन इथे प्रत्येक जण करणारच आहे क्रीडा रसिकांचं. एटीन 18 वरती पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं. चांगला टप्पा आहे, चांगली लाईन अँड लेंथ, अगदी अतिरिक्त उचली देखील खेळपट्टीवरतून मिळते गोलंदाजांना. आणि आमचे सर्व या नंतरचा अजून एक महत्वाचा जो सामना आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचा, कारण भले सर्व्हिस रिटायर्ड असतील, भले क्रिकेटमधून थोडेसे दूरवरती गेले, परंतु पुन्हा एकदा चौकार षटकार पाहायला मिळणार, पुन्हा एकदा तेच तयार गोलंदाजी पाहायला मिळेल. हो, इथे मात्र शरीर भेदक, अंग भेदक मारा, अगदी आतील दिशेने चेंडूने टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. डॉट बॉल. या पहिल्या 3 चेंडूवरती मात केली मंगेशने फलंदाजांवरती. आशिष जोगी या खेळाला विसरून चालणार नाही, कालचा अर्धशतक 80 धावांचा भला मोठं डंगर या खेळाडूने आपल्या संघासाठी पार केलं. कारण
संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये करेल साधिकेचा आहे. चर्चा त्याच खेळाडूची होईल. मंगेश पुन्हा एकदा तयार. अजून एक टप्पा कमालीचा कारण व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. हा जगामध्ये महानतम गोलंदाजांपैकी एक. कारण अजूनही श्रीलंका सारख्या देशामध्ये ज्या खेळाडूला पोहोचलं जातं, ज्या खेळाडू सारखी बॉलिंग करण्याची स्वप्न पाहिली जातात, मुर्तैया मुरलीधरन त्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन्स देखील असणं गरजेचं. आणि ते इथे मंगेश नक्कीच दर्शवितात. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ओळखला फलंदाजाने प्रहार केला आणि फटका फसलाय. सुंदर झेल, टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. विकास झक्कास झेल टिपतात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर इम्प्रेस केले, प्रभावित केले मंगेशने. आणि मंगेशची बॉलिंग आवडली असेल तर टाळा वाजवायला काय हरकत आहे. कारण आतापर्यंत धावा बनवू दिल्या जातच नाहीत, फक्त आणि फक्त विकेट मिळवल्या जातात. अजून एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, परंतु जे बाद झालेत. ओ बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में, मंगेश ने कहा लेनी होगी हर हाल में. परंतु विकास यांचं देखील कौतुक आहे. काय झेल टिपलाय, काय कॅच मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. कारण धावत पळत गेले, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती आणि झेल टिपण्यासाठी तिथे ते हजर होते. नेक्स्ट बॉल, 2 विकेट्स आल्यात, आतापर्यंत एकही धाव नाही. 5 चेंडू डॉट. अजून एक चेंडू शरीरावरती आणि टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली, महत्वाचे 2 विकेट्स टिपले. ओव्हर मेडन. न्यू बॉलर, नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. नरेंद्र शर्मा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर एक चांगली बांधणी सुदीप भाऊ पाटील यांच्या माध्यमातून देखील संघाची केली गेली आहे. कारण लक्ष जर का आपण दिलं तर साधिकते मला वाटतं येस पाहू शकतो. तिथे गोलंदाजाला देखील काहीच कानमंत्र देतील. एक अनुभवी खेळाडू आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर डायनामो फिटनेस हे नाव साधिकेच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येईल. कारण प्रत्येक खेळाडूला स्पर्धेमध्ये जितके खेळाडू पार्टिसिपेट झालेत ना, आता पार्टिसिपेट शेवटच्या दिवशी देखील एक संघ झाला आणि तो आहे ज्येष्ठ नागरिकांचा. एका बाजूला नव चैतन्य 11 आहे, तर दुसऱ्या बाजूला आनंद वन आहे. आणि त्यांच्यासाठी देखील डायनामो फिटनेस मध्ये संधी असणार आहे. 20% ऑफ, कदाचित अजून ऑफ होऊ शकते, डिस्काउंट अजून वाढू शकतो का फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी. परंतु तरी खेळाडूसाठी 20% फ्लॅट डिस्काउंट आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर फायटर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळून देखील 1 महिन्याची फ्री मेंबरशिप डायनामो फिटनेस कडून. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरणार आहे त्याला 6 महिने फ्री मेंबरशिप मिळणार आहे डायनामो फिटनेस कडून. प्रत्येकाचा हातभार सुरेख आपण पाहिला. आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑरेंज आर्मी फैलावली जाणार आहे. क्षेत्ररक्षक इकडे तिकडे तैनात केले जाणार आहेत. परंतु आता मात्र लाईफ मॉन्टेज टीमच्या बॅटर्स फलंदाजांना देखील गिअर्स चेंज करावे लागतील इथून पुढे. कारण गरज आहे संघाला, एका फलंदाजाला आक्रमक होणं गरजेचं आहे. कारण 18 धावा ज्या पहिल्या 18 चेंडूमध्ये आले, फक्त 6ची सरासरी पाहायला मिळते. वाढवावं लागेल या सरासरीला. परंतु पंचांचे हात आपण पाहू शकतो जमिनीला समांतर, धाव कळवतीला बांधर. कलाकार, प्रत्येक कलाकार आपली कला नक्कीच प्रेक्षकांसमोर दर्शवत असतो आणि मनोरंजन साधिकेच्या दर्शकांचं देखील करणं हे प्रत्येक कलाकाराचं काम असतं. मग ते पंच असतील, ते समालोचक असतील, ते डीजे ऑपरेटर्स असतील. इथे मात्र मिला मौका बल्लेबाज को हाथ खोलने का और लीजिए
थँक्यू. 23 धावा फलकावरती. 11 चेंडू आणि 14 श्रीकांतने बनवलेत. आणि आतापर्यंत साहजिकच शांत राहून चालणार नाही, प्रहार करावे लागतील आणि केलाय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. आता पहिल्याच या 14 षटकामध्ये चेंडूवरती 5 धावा आल्या. 23 धावा धावफलकावर. श्रीकांत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती तयार. नरेंद्र शर्मा इथे मात्र संमिश्रित गोलंदाजी करतात. काहीच व्हेरिएशन तिथे पाहायला मिळालं, कारण जितकी उसळी हवी होती या चेंडूवरती श्रीकांत यांना तितकी मिळाली नाही. खेळपट्टीची मदत गोलंदाजांना मिळाली. बॉल काहीसा खाली राहिला, अगदी बॅटची कडा लागली. स्कोर लेगला नक्की तिथे खेळाडू तैनात आहेत. सिंगल मिळते धावफलकावरती 24. नेक्स्ट बॉल. परंतु इथे मात्र चेंडू डॉट. हालचालीवरती देखील पंचांची नजर असते फलंदाजांच्या, कारण यष्ट्यांना कव्हर केलं जाईल. शफल झाले समजा, एखाद 2 पाऊल जर का फलंदाज इकडे तिकडे झाले तर ते अंतर गोलंदाज देखील फेवर मध्ये जातं. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, लगा किनारा, विकेट कीपर का सहारा. विकेटचं पतन. एक चांगली बॉलिंग पुन्हा एकदा आपण पाहतो. एक चौकार खेचला गेला होता, परंतु त्यानंतर प्रतिकार पाहायला. 24 धावा धावफलकावरती 3 विकेट्स इथे गमावल्या गेल्या. बानेर, बालेवाडी, सूज, म्हाळुंगे परिसरातील सोसायटी अंतर्गत खेळाडूंचा धगधगता थरार आपण पाहतोय. अगदी 186 टीम पार्टिसिपेट नक्कीच करत असताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. आता मला वाटतं किरण भाऊ 188 म्हणावं लागेल, कारण 2 टीम्स वाढल्यात आज ज्येष्ठ नागरिकांच्या. आणि बॅटिंग साठी आता न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर जोगी. अतिरिक्त उचली एक चांगला टप्पा, चांगला बाउन्सर इथे मात्र नक्कीच केला जातो. अगदी पलक झपकते ही पलटवार फलंदाजांना देखील करावा लागेल. गोलंदाजांचा प्रतिकार आणि गोलंदाजी धारधार आतापर्यंत आपण पाहिली. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील आपण पाहणार आहोत. 364 दिवस वाट पाहावी लागते आपल्याला या स्पर्धेसाठी, कधी ती तारीख डिक्लेअर होईल. आणि इथे अजून एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथे मात्र मंगेश डाऊन दी बॉल आले. एक चांगला झेल टिपला. नरेंद्र शर्मा एक चौकार आला होता, त्यानंतर आता मात्र विकेट संघासाठी मिळवित आहेत. एसपी फोटोचं देखील कौतुक आहे, कारण प्रत्येक इथे मात्र आपण पाहिलं तर क्रीडा क्रिकेट प्रेमी गर्दी करतात, कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. कारण आज आपण पाहू शकतो याच स्पर्धेमध्ये एक महत्वाची घोषणा देखील आपण ऐकली पाहिली, कारण सूचना सर्वांपर्यंत पोहोचवली गेली की आता दिवाळीच्या पर्वामध्ये लहान मुलांसाठी देखील एक परभणी असणाऱ्या BBSM कडून संपूर्ण आमची ऑर्गनाइज कमिटी आतापासूनच सज्ज झाली. मुख्य मंचावरती जर का आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाचं आकर्षण असतं. त्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय, चमचमणाऱ्या ट्रॉफीज. श्रीकांत भेंडे संकटमोचक बनावं लागेल संघासाठी. एक चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहिली, परंतु 4 फलंदाजांनी निराश केलं, हताश केलं. लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. चालू आहे ना. फुलरचा चेंडू, अजून एक फलंदाजाने देखील पाहिलं नाही पंचांकडे. सेल मैदानाच्या बाहेर जातात. चांगलं स्पोर्ट्समॅनशिप, विकेट.
थँक्यू. आज आपण पाहिलं तर मुख्य मंचावरती देखील मान्यवरांची इथे गर्दी पाहायला मिळणार आहे. बरेचसे मान्यवर मित्र परिवार वेळातील वेळ काढून इथे उपस्थित होणार आहेत आणि उपस्थिती प्रामुख्याने आपल्या सर्वांसाठी देखील महत्वाची आहे, प्रार्थनीय आहे, दर्शनीय आहे आणि क्रिकेटवर व्यक्तिमत्व सर्वच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आज शेड्यूल किती बिझी असू द्या, सर्वच मान्यवर वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहतील आणि मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. 24 धावा, 5 विकेट्स आणि इथे मात्र वा बॅकफुट वरती थांबून क्रीजचा वापर, क्षेत्ररक्षण दर्जेदार. टाळ्यांचा कडकडाट देखील केला जाणारच आहे कारण प्रत्येक खेळाडू इथे मात्र सर्वस्व अर्पण या सामन्यामध्ये करेल. मॅच मात्र कुठली असो, लक्षात ठेवा, नेहमी मी म्हणतो पहिल्या दिवसापासून देखील एक कानमंत्र देतो की सर्वस्व अर्पण करा, पराभव संघाला पराभवाचा दर्पण दाखवा. 26 धावा धाफलकावरती. नेक्स्ट बॉल, विकास तयार. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. इथे मात्र पंचांनी 5 ते 6 वेळा गोलंदाजांना सांगितलं हा वाईट आहे. यस, आणि आमच्याकडे बघून देखील सांगितलं. 27 धावा धाफलकावरती. यावेळी देखील पिकअप शॉट इथे म्हणावा लागेल. खेळू त्यांना ते लॉंग ऑफला सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाही. 28 धावा धावफलकावर. 5 विकेट सध्यापर्यंत नक्कीच गमावले गेलेत, परंतु या उर्वरित 15 चेंडूंमध्ये कमीत कमी 40 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल फलंदाजांना. तेव्हा कुठेतरी एक चांगली 65-70 धावसंख्या जर का स्कोर कार्ड वरती असेल, कारण सारथी सोयनियर टीम देखील एक तगडी टीम आहे, तगडा संघ आहे, कॉम्बिनेटेड टीम आहे. यावेळी देखील फोलर लेनचा चेंडू होता. एक महत्वाचा नियम जर आपण पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिला जातो लेग बिफोर विकेट. तो नियम आपण आपल्या या स्पर्धेमधून नक्कीच बाजूला ठेवला. 29 धावा धाफलकावरती. मागील जी धाव होती लेग बाईट्स इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं. शेवटचे 8 चेंडू नाही का, मागाशी मी 15 बोललो, माफ करा. येस, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे मात्र गॅप शोधला जाईल. गोलंदाजी या चौकाराने क्रॅक. 4 धावा. आणि पंचांच्या देखील या करमणुकीसाठी, या मनोरंजनासाठी आपण टाळ्या वाजवायलाच पाहिजे, कारण प्रत्येक कलाकार मी सांगितलंय की टाळ्यांचा भुकेला असतो आणि जितक्या टाळ्या वाजतील तितका अजून डान्स वाढेल. 33 धावा धाफलकावरती. आणि प्रेक्षकांना देखील विनंती आहे, हा यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण पाहणार आहोत. सेमीफायनल 1. येस, बॉल्स झालेत 5. बॉल पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे फलंदाजाने एकच मारा लेकिन सॉलिड मारा. दोन्ही टीमला देखील विनंती असणार आहे. तेहतीस धावा धाफलकावर आहेत. यावेळी देखील स्टंप टू स्टंप फुलर लेनचा चेंडू आपण पाहिलाय. सिंगल तर आली. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? नकार, वेळीच. आणि तिथे मात्र तैनात आहेत सुदीप भाऊ पाटोळे. सोपं नसणार आहे त्यांच्या हातातून नक्कीच दुसरी धाव पळून काढणं. हॅलो, शेड्यूल नक्कीच आपण पाहिलं तर यानंतरचा कमिटीकडे देखील विनंती असणार आहे टॉस साठी टीम्स ला कॉल करायचं. परफेक्ट 10 कॅप्टन आणि विरोधात हॅलो राहुल अर्कस. आणि विशेष म्हणजे टॉस जिंकणाऱ्या संघाला आपण आज एक महत्वाचा सन्मान मान देखील देतोय. चांदीचं नाणं जे दिले जाणार आहे, एक चांगली आणि आगळी वेगळी संकल्पना देखील नेहमीच समीर भाऊ असतील, किरण भाऊ असतील, संपूर्ण BBSM ची कमिटी असेल यांच्या माध्यमातून
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतात. यावेळेस अजून एक बाउन्सर. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू फलंदाजाला असं वाटलं की बॅटवरती येणार आहे, परंतु विचार जोपर्यंत होता त्यानंतर लगेच यष्टीरक्षकाने देखील त्या ठिकाणी कलेक्शन केलं. चर्चा केली जाईल, खर्चा वसूल करावा लागेल या महत्वाच्या काही शेवटच्या चेंडूंमध्ये. थांबून चालणार नाही. समर्थ संघ देखील एक बॅलन्स टीम आहे, चांगला तगडा ताकदवर संघ आहे. यावेळी पुरेसा साबाद गॅप शोधण्याचा प्रयत्न, लांबवायला खेळाडू तैनात, सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाही. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन तिथे आपण पाहू शकतो मंगेश यांच्या माध्यमातून. कारण इम्प्रेस केलंय मंगेशने. पहिलं षटक जे आपण त्यांचा वैयक्तिक पाहिलं, 2 महत्वाच्या विकेट्स मिळवल्या, एकही धाव दिली नाही. यावेळी देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम तिथे मात्र सुदीप भाऊ पाडाळे डीप मिड विकेटच्या ठिकाणी विकेट किपरकडे थ्रो, एकच धाव, फक्त आणि फक्त एकच धाव, सिंगल मिळाली. एकेरी दुहेरी धावा ज्या नक्कीच खेळून काढल्या जात आहेत त्यावरती देखील काम करावं लागेल. कारण जी फलंदाजी हवी, जी फटकेबाजी हवी ती कामगिरी इथे फलंदाजांची पाहायला मिळत नाही. चांगली रोख लगवली गेली. मी म्हणेल अगदी पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाजाने. कारण अगदी पहिल्या सामन्यापासून आपण पाहू शकतो सारथी स्टेविनर ते गोलंदाज नाही आहेत तर ते सर्वचे सर्व बुलेट ट्रेन आहेत, वेगवान आहेत, रफ्तारचे राजे आहेत. बॅटच्या आतील कडा, विकेट किपर चांगला प्रयत्न करतात. भले बॉल हातातून निसटला, प्रयत्नासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. सांगितलं देखील जाते मंगेश यांच्या माध्यमातून, भले कॅच झाला नाही चालेल, बॉल अडवला पाहिजे. कारण एखादा चौकार षटकार इथून जर का मिळाला फलंदाजांना, लाईफ मॉन्टेज टीमच्या बॅटर्सना, तर त्यांना देखील एक आत्मविश्वास येऊ शकतो. परंतु त्या आत्मविश्वासापासून देखील फलंदाजांना दूरवरती ठेवण्याचं काम क्षेत्ररक्षक करतायत. स्कोर कार्ड वरती देखील आपण नजर टाकूया. हो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव दफलकावरती. 38 धावा दफलकावरती. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. परंतु क्रिकेट आहे आणि निश्चितीने भरलेला खेळ. यस, इथे संपर्क झालाय. अतिरिक्त उचल इथे देखील आपण पाहिली, वेग पाहिला. तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला हलकीशी गडबड आणि 2 धावा फलंदाजाने देखील पळून काढल्या. ताळमेळ सुरेख आहे. रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र तिथे दर्जेदार. हा चेंडू बॅट वरती आलाय, शेवटच्या चेंडूवरती का होईना, परंतु बॅट चालली, चेंडू फटणार, धाबा मिळतील 4, चौकार. धन्यवाद. तर यानंतरच्या महत्वाच्या आणि निर्णायक सामन्याकडे नक्की आपण वळतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर आदरणीय अर्चना देशमुख मॅडम त्याचप्रमाणे मेघा जोशी मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात आणि समीर भाऊंना देखील विनंती असणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक विनंती असणार आपण देखील टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. एक आणि विनिंग टीम, बरोबर ना, विनिंग टीमला ना. आणि या टॉस मध्ये जो संघ जिंकेल, टॉस जिंकणाऱ्या संघाला आपण एक, आणि कॅप्टनला मला वाटतं एक चांदीचं नाणं प्रदान करतोय. यस, टॉस या ठिकाणी आपण पाहू शकतो.
मागताना BBSM नाही तर फाउंडेशन. एका बाजूला BBSM आणि दुसऱ्या बाजूला फाउंडेशन. कॅप्टन्स लक्ष द्या, एका बाजूला BBSM नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला फाउंडेशन. तर कॉल कोण करणार आहे? आणि फाउंडेशन ओके. BBSM एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला BC फाउंडेशन. ठीक आहे. येस, अगदी आपण पाहिलं तर सुंदरशी क्षणचित्र आमचे सर्व फोटोग्राफर्स, कॅमेरामॅन्स, SP फोटोज यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. येस, कोण मागणार? मी मागणार. हॅलो. BBSM चा कॉल इथे मात्र परफेक्ट 10 यांच्या माध्यमातून आणि टॉस जिंकला राहुल अर्कस टीमने. तर प्रथमतः यस, इथे मात्र चांदीचं नाणं आपल्याकडे सुपूर्द केलं जाणार आहे. आणि निर्णय फर्स्ट बॅटिंग महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. परंतु किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? मोर दॅन 100. हो, 100 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. परफेक्ट 10 टीमच्या देखील कॅप्टनकडे आपण वळूया. तर परफेक्ट 10 टीमकडे आपण येतोय. 100 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय सांगाल तुम्ही, किती धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? आमचा टार्गेट बिलो 40चा आहे. तो 40 पर्यंत आम्ही त्यांना थांबवणार आहोत. आमची बॉलिंग स्ट्रीम खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते आमच्याकडनं होऊन जाईल नक्कीच. दोन्ही टीमचे कॅप्टन, एक महत्वाचा प्रश्न, महत्वाचा सामना आहे, प्रेशर आहे? थोडं आहे, ते राहायलाच पाहिजे, पण कॉन्फिडन्स पण तेवढाच आहे. थँक्यू. उत्तर दोन्ही कॅप्टन्सने एक सोबतच द्यायचं. मॅच रंगतदार होणार? नक्की होणार. वी विन. नक्की होणार. नक्की होणार. तर दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय राहुल अर्कस टीम आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय, माफ करा, फलंदाजीचा निर्णय आणि 100 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करण्याचा. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये देखील मॅच सुरू. अर्चना देशमुख मॅम, त्याप्रमाणे मेघा जोशी मॅम, दोन्ही महिला मंडळांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. विनंती असणार पण पुन्हा एकदा मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. जाऊ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. 2 बॅटर्स, 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. - 45 धावांचं आव्हान इथे मात्र पार करावं लागेल. परंतु लक्षात ठेवा, 27 धावा देखील डिपेंड केल्या गेल्या त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या 45ला देखील आपण फक्त म्हणू शकत नाही. विकास आणि स्नेहित अर्थात आता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये बॉलर्स यांना देखील संधीचं सोनं करावं लागेल. आणि पहिला चेंडू कमालीचा, अपील लाऊड, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका इथे नाही. सुरुवात मात्र आपण पाहिलं तर डॉटने केली. आसिफ शेख यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेसाठी चांगलं काम आपण पाहिलं. सुरुवात मात्र आपण पाहिली डॉट आणि त्यानंतर एक शॉट क्लासिकल तिथे पाहायला मिळाला. बरे किनारा, परंतु फलंदाजाचा आता संघाला असेल चौकाराचा सहारा. 4 धावा. चार धावा धावफलकावरती. 34 चेंडू 41. विकास यावेळी देखील बॅटची कडा. शॉट दरम्यानला खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न करावा लागेल, परंतु बॉल निसटलाय. सिंगल, त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यसचा कॉल. पुन्हा एकदा बॅटर निघाले आपल्या क्रीज मध्ये. डायरेक्ट हिट करणं तितकं जरूर होतं जितकं बॉल अडवणं, परंतु बॉल अडवलाच नाही, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रश्न इथे निर्माण होतच नाहीये. आता 33 चेंडू शिल्लक आहे, 40 धाव्यांची गरज आहे. इथून सरळ फायनल मध्ये प्रवेश. इथून सरळ फायनल मध्ये प्रवेश. आणि जर का एखादी चूक घडली तर त्या चुकी समवेत अनुभव घेऊन थोडीशी निराशा, परंतु कोणाला. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता, पाहू शकतो तिथे
कव्हर पॉईंटचे खेळाडू आहेत. बॉल अडवण्यासाठी थोडीशी चूक होती. बॉल निसटला होता. पुन्हा एकदा फलंदाजाने देखील इथे मात्र संयम दर्शवला. सिंगलवरती संतुष्टी दर्शवली. 6 धावा धाफलकावरती आहेत. पण प्रेक्षकांची देखील आपण पाहू शकतो अजूनही गर्दी वाढत चालली आहे. आता मात्र जो तो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे फक्त बसण्यासाठी जागा शोधणार आहे. कारण इथे मात्र आता गर्दीवरती गर्दी आणि क्रिकेटची गर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळणार. 31 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. यावेळेस हो वा वा हेच करायचं प्रत्येक खेळाडूला. तर हा कारण इथे जर का आपण पाहिलं ना भले 30 चेंडूमध्ये 39 आहेत परंतु फाईट करता येते. 27 धावा डिपेंड केल्या गेल्यात या देखील केल्या जाऊ शकतात. 30 चेंडूंमध्ये 39 आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर सज्ज होणार आहे. चर्चा तिथे फलंदाजांच्या दरम्यान हा एक आगळा वेगळा डाव मी म्हणेल इथे सारथी सुवेंद्र टीमने नक्कीच खेळलाय. परंतु आतापर्यंत कामी आलाय. विकास आणि स्नेहित सुरुवातीला बॉलिंगचा भार देखील सांभाळत असताना पाहायला मिळाले. अर्थात संघाचे परफेक्ट ऑलराऊंडर्स आहेत परंतु प्रमुख फलंदाजांना थोडीशी विश्रांती देण्याचा विचार संघनायकांचा देखील इथे योग्य ठरेल का यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू हाताळलाय. अगदी हलक्या हाताने संपर्क केला स्पर्श केला त्या बॉलला आणि गॅप मध्ये पाठवलं. सिंगल मिळतीये. 7 धावा धाफलकावरती 29 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. आशिष जोगी बोले आज फलंदाजीमध्ये पाहिजे तसं नक्कीच दमखम भले पाहायला मिळालं नाही परंतु बॉलिंग मार्कवरती कमाल धमाल करावी लागेल. वा वा काय चेंडू टाकलाय. अगदी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु झटपट पटापट बॉल विकेट किपरकडे सोपवला गेला. 7 धावा धाफलकावर आणि टाळ्या प्रेक्षकांच्या जोपर्यंत खेळूंच्या कानी पडणार नाहीत ना तोपर्यंत त्यांचा आत्मविश्वास जागा होणार नाही. त्यांना शक्ती मिळणार नाही. त्यांना बळ मिळणार नाही. अजून एक चेंडू कमालीचा. अगदी आपण पाहिलं तर जो मागील चेंडू हाताळला ना त्या चेंडूची कार्बन कॉपी इथे पाहायला मिळाली. कट कॉपी पेस्ट इथे मात्र आपण पाहिलं तर आशिष जोगी यांच्या माध्यमातून कामगिरी. पहिल्या चेंडूवरती भले सिंगल आली त्यानंतरचे 2 चेंडू लाजवाब हाताळले. चर्चा करण्यास भाग पाडलं फलंदाजांना. 27 चेंडू 38 काय होईल या मॅच मध्ये. ओहो इथे मात्र चूक झाली आणि पंचांनी देखील अगदी शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये तिथे कळवलं व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 27 चेंडू 37 धावा. कौन पडेगा किस पर भारी. कौन पेश करेगा फाइनल्स की दावेदारी. इथे मात्र बॅटची कडा आहे. तिथे शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु वेग अजून पाहिजे होता या थ्रो मध्ये. सिंगल इथे मात्र पळून काढले जाते. 4 चेंडू आतापर्यंत या षटकाचे आपण पाहिले कमालीचे. 3 धावा आल्यात त्यामध्ये एक वाईट. आता 26 चेंडू 36 हे समीकरण आहे. हे 36 धावा बनवल्या जातील फलंदाजांकडून का गोलंदाजांकडून त्यांना रोखलं जाईल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. यस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान इथे मात्र दिला गेला परंतु बॉल जितक्या दूरवरती गेला पाहिजे होता जमिनी समांतर तितका गेला आणि सिंगल इथे पळून काढली जाते. विकास 8 चेंडूमध्ये 6 अगदी सेन्सिबल क्रिकेटवरती भर आणि स्नेहित कुमार देखील चांगली साथ देतात. डबल डिजिट मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मॅजिकल फिगर मध्ये स्कोर कार्ड अंक आपण पाहू शकतो. धाफलकावरती 10 आणि आता हा फटका पहाडी पाहतच राहा. षटकार विजय. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत कारण जो डान्स तुम्ही पाहताय हे प्रत्येक कलाकाराची स्वप्न असतात की मी एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मन जिंकेल आणि चांगलं काम पंचांच्या माध्यमातून. कारण जे षटकार आपण पंचांकडून नॉर्मली हाताने पाहतो दोन्ही हात वरती असतात परंतु इथे मात्र पाय
आणि पंचांच्या कामगिरीचा नाद करायचा नाही. 16 धावा फलकावरती आता तो चौकार आलाय. विकासच्या बॅटमधून अजून मी म्हणेल आत्मविश्वास वाढला असेल स्नेहीचा देखील. 24 मध्ये 29 जिंकण्यासाठी बनवायच्यात. 24 चेंडू 29 धावा. बॉलिंग मार्क वरती निलेश चौधरी. डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप पॉइंट. यावेळेस बॅट्समॅनचा चांगला वापर. जमिनी समांतर फटका. 2 खेळाडू तिथे मात्र तैनात. सिंगल मिळाली. 17 धावा फलकावरती. दिवस क्रमांक 1 पासून आपण पाहतोय 17 या अंकाची जादू कायम आहे. 17 म्हणलं की खतरा हे यमक आपल्याला आठवतं, परंतु विकेट मिळाली. रणजित भाऊला देखील चांगला माहिती आहे 17चा खतरा बरकरारच आहे पहिल्या दिवसापासून. कारण आज दिवस देखील 17वाच आहे. काल खतरा तुमचा दिवस 23 चेंडू 28. हो गती परिवर्तन इथे मात्र कामी आलाय. हालचाल पाहिली, चहलकर्मी पाहिली तिथे पंचांनी देखील फलंदाजाची. चांगला विचार आहे निलेश यांचा देखील की बॅटच्या रडारी पासून हा चेंडू दूरवरती ठेवण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये यश मिळते, सफलता त्यांना मिळते. 22 चेंडू 28. 22 चेंडू 28. इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा गती परिवर्तन की तिथे खेळाडू तैनात डीप पॉइंटला, परंतु मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीने धाफलकावरती 18. आता 21 चेंडू 27. हा ओम देखील म्हणतोय आता 18 का खतरा. 21 चेंडू 27. बॉलर पुन्हा एकदा निलेश तिथे मात्र तैनात होतील, सज्ज होतील. सिंगल मिळते आणि 20 चेंडूंमध्ये 26. परंतु प्रेक्षकांना विचारावं लागेल काय वाटतंय कोण जिंकेल ही मॅच. सारथी सुवेनियर का लाईफ मॉन्टेज. इथे मात्र हलकीशी अपील आणि त्या अपीलला फेटाळलं जात आहे. डॉट बॉल जो आपण पाहिला 19 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी. 19 धावा धापलकावरती आहेत. चेंडू देखील 19 आहेत आणि जगात भारी 19 फेब्रुवारी. व्हाईट बॉल. धापलकावरती 20 हा अंक आपल्याला पाहायला मिळतो, परंतु जोर अजून लावावा लागेल गोलंदाजांना. पण आतापर्यंत फलंदाजांचं पारडं पाहायला मिळतंय. सारथी सुवेनियर टीमचं पारडं जड पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे विकेट आतापर्यंत गमावली नाही. जरी इथून विकेट मिळालं नाही तरी डॉट बॉल्स वरती कामगिरी चांगली करावी लागेल. इथे मात्र बॅटची कडा चूक झाली तिथे चेंडूचा पाठ मोरा. चेंडू सुसाट वाराच्या वेगाने निघाला होता, अडवलाय. शॉट दरम्यानच्या खेळाचं कौतुक. तिथे मात्र विकेट किपरचं देखील कलेक्शन थोडंसं खराब, पण थ्रो पाहिजे तसं आलं नाही. आणि आताच्या ज्या 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 22. शेवटचे 18 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी. परंतु प्रेक्षकांना अजूनही जोश द्यावा लागेल खेळाडूंना. मला वाटतं आता साहजिकच समर्थक देखील आवाज करतील. काय वाटतंय कोण जिंकेल ही मॅच. सारथी सुवेनियर. पहा प्रेक्षकांचा आवाज येत नाही का लाईफ मॉन्टेज. अजून थोडा आवाज यायला पाहिजे, कारण आवाज आला नाही तर असं वाटतं की हे वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ तर येणारच आहे. आज कुठला तरी एक संघ फायनल सम्राट बनेल. महिलांच्या देखील संघांमध्ये आपण पाहिलं तर कुठला तरी एक संघ इथे मात्र 2 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवणारा संघ ठरेल. परंतु तो संघ कुठला असेल, त्या संघ नायिका किंवा तो संघ नायक कुठला असेल ज्याच्या हातामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि ती चमचमणारी ट्रॉफी आपण पाहणार आहोत.
शेवटचे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. कारण मैदानाची देखील आपण पाहतोय अगदी प्रचंड मोठी मेहनत सर्व आपले कमिटी मेंबर्स असतील, त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण मित्र परिवार, त्यामध्ये सोमनाथ असतील, ओंकार असतील, सतेज असतील, आसिफ असतील, लारा असतील, चन्नू असतील, सर्व करावं तितकं कौतुक कमी. आशिष जोगी बॉलिंग मार्क वरती 18 चेंडू 23. यावेळेस मात्र वा मनगटी फटका, 440चा फटका, 6 रन षटकार. मात्र स्नेहित कुमार सांगतात विकासला क्यों ना भाई बहती गंगा में मैं भी हाथ धुलू. 17 चेंडू मध्ये 17 जिंकण्यासाठी, चेंडू 17 धावा देखील 17 आणि कोणावरती इथून पुढे असेल पराभवाचा खतरा. ओम देखील अगदी बारकाईने मॅच पाहतोय. कुठली टीम जिंकेल, कुठला कॅप्टन संघाला फायनल मध्ये प्रवेश करून देईल. त्यावेळेस फुलर लेनचा चेंडू हाताळला गेला. पाहू शकतो लेग बाईचा इशारा पंचांचा देखील. 29 धावा, आता मात्र 16 चेंडू 16. प्रेक्षकांची देखील आपण पाहू शकतो. पहा पुन्हा एकदा तुडुंब गर्दी. यावेळेस बॉल हवेत, तिथे खेळू असतील. गॅप मध्ये तो चेंडू पडला, एक टप्पा आणि करेल. ओहो, मात्र तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल ला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. 2 अंक धाफलकावरती जमा. 31 हा धाफलकावरती अंक आपल्याला पाहायला मिळतो आणि 15 चेंडू 14. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता. आशिष स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच हा बॉल अडवतील. बॉलर तयार. इथे मात्र बॅकफुट वरती थांबून कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाही. चेंडू डॉट, संपर्क नाही झाला. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकते. फलंदाजाने जर का प्रहार नाही केले तर गोलंदाज प्रतिकार करतील, आणि प्रतिकार केला तर जय जयकार होईल. परंतु कुठल्या टीम, कुठल्या संघाची, कुठल्या संघ नायकाची, त्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला, आजच्या रात्रीभरामध्ये आपल्याला, संध्याकाळच्या सत्रामध्ये, नाईट सेशन मध्ये पाहायला मिळणारच आहे. शेवटचे 12 चेंडू 13 धावांची गरज. कॅप्टनला विनंती असणारे संपर्क करा. पूर्ण टीम अजून आपण पाहिलं तर पहा शेवटचे 12 चेंडू 13. बॉलिंग मार्क वरती निलेश चौधरी. सामना रंगतदार होतोय. साधिकता दोन्ही टीम वरती दबाव आहे, प्रेशर आहे, परंतु प्रेशर कुकरची शिट्टी देखील वाजवावीच लागेल, कारण फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. आणि इथून एक छोटीशी चूक तुम्हाला मात्र निराशा आणि हताशा देऊ शकते. आणि एक चांगली कामगिरी, संघासाठी हिरो बनण्याची तयारी. क्षेत्ररक्षणामध्ये केली जाणारी हालचाल आपण पाहतोय.
तर तुमची गाडी पार्टी यावेळेस बॅटची कडा आहे, बॉल हवेत, तिथे मात्र खेळू नाही. डीप पॉइंटला तिथे खेळाडू जो आहे तो धावत पळत जातो. सिंगल वरती फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु पळून काढल्या गेल्या 2 धावा. यस, रनिंग बिटवीन द विकेट्स दर्जेदार, आणि जो खेळ दर्जेदार करेल तो विजयाचा हकदार बनेल. शेवटचे 11 चेंडू 11 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. ते लढावा लागेल आणि संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितना बड़ा होगा मेरे दोस्त, जीत उतनी ही शानदार. परंतु हा चेंडू मात्र इथे डॉट. शेवटचे 10 चेंडू 11 धावांची गरज. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. इथे नशीब कोणाचं बदलेल आणि नशीबवान संगनायक कोण ठरेल? वा, टप्पा सुरेख, उसळी मिळाली. पेस अँड बाउन्स, गती और उछाल इथे मात्र पाहायला मिळाला. कारण इथे मात्र आता इम्तिहान इथून पुढे कडा पाहायला मिळणार आहे. नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान उनके ही जबरदस्त होते हैं. इथे मात्र या परीक्षेमध्ये कोण पास होईल? हो, दबाव, तिथे मात्र दबाव पाहायला मिळणारच आहे. परंतु उम्मीद की किरण बनावं लागेल संघासाठी. आणि इथे मात्र दिशा से भटकोगे तो जनाब अंपायर की नजरों में खटकोगे. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 9 चेंडू 10 धावा. वाटलं नव्हतं की हा सामना इतक्या रंगतदार स्थितीमध्ये पोहोचेल, कारण असं वाटत होतं की सारथी सेव्हनरचे बॅटर्स लवकरात लवकर हा सामना संपवतील, परंतु हार मानायला इथे मात्र लाईफ मॉन्टेज संघ देखील तयार नाही. हा टप्पा सुरू आहे का? बॅकफूट वरती थांबून संपर्क होणारच नाही, कारण फुटवर्क वरती नजर आहे गोलंदाजाची. लक्षात ठेवा, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप कामाचा. जर का पाय चालले नाही तर मात्र बॉल तिथे गरागरा वळेल आणि विकेट किपर कडे पडेल. शेवटचे 8 चेंडू 10 धावा. सचिन देखील आपण पाहिलं तर अगदी बारकाईने सामना पाहतात. प्रत्येकाची पळापळ, प्रत्येकाची धावपळ आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. मग त्यामध्ये आमचे फोटोग्राफर्स असतील, SP फोटो. हा संपर्क चांगला आहे, पाहू शकतो. तिथे मात्र खेळाडू यस, हलकीशी मिसफील्ड. पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा, विकेट किपर कडे थ्रो, गलती से मिस्टेक. इथे संधी होती, इथे ब्रेक थ्रू दिला गेला असता विकेट मिळाली असती, थोडासा आनंद मिळाला असता. परंतु आता मात्र निराशा, हताशा हाती लागतीये. इथे जीव मुठीमध्ये ठेवून विकास देखील निघाले होते. 22 मध्ये 22 वरती पोहोचलेत. स्नेहित कुमार 7 मध्ये 11. आता शेवटचे 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. चन्ना यांना देखील आपण अगदी पाहिलं तर बारकाईने सामना पाहतात, मॅच पाहतात. प्रेमळ स्वभावाच्या, हसत खेळत आपण पाहिलं तर प्रत्येकांना ठेवतात. यस, इथे मात्र कट केला चेंडूला. पुन्हा एकदा विकेट किपर कडे संधी, परंतु थ्रो आता अजून चांगला भाव होता. शेवटचे 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. प्रेक्षकांना हा सामना आवडतोय का? टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण चांगला खेळ सुरू आहे. शेवटचे चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या 7. कोण करेल कोणावरती मात? कुठल्या संघाचा संगनायक जिंकल्यानंतर करेल स्वतःची मानतात? तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक आणि
रॉकस्टार डीजे सर्व्हिस. प्रत्येकाने जोरदार टाळ्या वाजवत राहायला पाहिजे जोपर्यंत हे गाणं वाजेल. यस. थँक्यू. चला चर्चा नकोय, खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करूया. आणि ही मॅच जशी संपेल ना, दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लगेच जशी मॅच संपेल साधिकच एकमेकांना आपण हँडशेक देखील करणार, परंतु त्या अगोदर दोन्ही टीम मुख्य मंचावरती येतील. कारण कालचा जो दिवस आपण पाहिला, संपूर्ण दांगट कुटुंब असेल, साथी सुवेनर टीम असेल, यांच्यावरती तर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु संपूर्ण BBSM कमिटीवरती आणि मित्र परिवारावरती देखील ती शोककळा पसरली होती. शेवटचे 6 चेंडू 7, 38 धावा फलकावरती. विकास स्ट्राईक एंडवरती आणि श्रीकांत बॉलिंग मार्कवरती. महत्वाचा षटक, निर्णायक षटक. कोण पडेल कोणावरती भारी. बॉल तयार. आणि ते मात्र चेंडू डॉट. यस. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती मला वाटतं टाळ्या वाजणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती. कुठून टाळ्या, कुठून शिट्ट्या, कुठून आवाज, कुठून सेलिब्रेशन. शेवटचे 5 चेंडू आणि 7. शेवटचे 5 चेंडू 7. हा बॉल कमालीचा होता. काहीशी चर्चा तिथे मात्र नक्कीच केली जाते, परंतु पंचांसमोर फक्त चर्चा करा. आणि ती चर्चा काहीशीच असावी, थोडीशी असावी, फक्त अपील असावी, वाद नको. 5 चेंडू 7. विकास आता मात्र थोडासा विचार करत असतील की थांबून चालला नाही, एखादा चौकार आला पाहिजे, एखादा षटकार आला तर अजून सोनं वागा. बॉलर तयार. यावेळेस बाची करा. चेंडू हवेत होता. विकेट किपर दूरवरती. शॉट दरम्यानचे खेळाडू सुंदर आणि सुरक्षित रक्षण करतात. ही मॅच जशी जशी शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे ना, तोपर्यंत प्रत्येक डगआउट असो किंवा प्रत्येक संघाचे समर्थक असो, तेथे फक्त आणि फक्त एकच आवाज असेल. बरोबर आहे. सगळीकडे हेच होतं. कारण हा आवाज कधी सारथी सुवेनर टीमच्या खेळाडूंचा डगआउट करून, तर कधी लाईफ मॉन्टेज. परंतु कहाणी में ट्विस्ट. एक बॅटर इथे मात्र रिटायर्ड होतात आणि न्यू बॅटर येतात मंगेश. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. 6-4 4-6. निराश व्हायचं नसतं, लढायचं असतं. संकट किती मोठी येऊ द्या, आपत्ती किती मोठी येऊ द्या, त्या प्रत्येक संकटांना सांगा तुम्ही त्यापेक्षाही मजबूत आहात. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. बॉलर पुन्हा एकदा तयार. फक्त एक धाव 2 चेंडूमध्ये. शेवटचे 4 चेंडू 6. अजून एक चेंडू कमालीचा. अजून एक चेंडू डॉट. विकेट किपर तिथे प्रयत्न करतात आणि इथे श्रीकांत करतायत तिथे फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेटचं बटन. कहाणीने एका ट्विस्ट रन आउट. मॅच प्रेझेंटेशन कडे वळूया. धन्यवाद.
आणि आता मात्र संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज हार्ड हिटर बॅटर सुदीप भाऊ पाडाले, परंतु ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडलाय का जोरदार टाळ्या वाजवा, कारण रंगत अजून वाढतीये. शेवटचे 3 चेंडू 6. शेवटचे 3 चेंडू 6 धावा. इथे सांगितलं असेल, एक प्रहार कर रे माझ्या भावा, आणि एक बॉल चांगला टाक रे बाबा. शेवटचे 3 चेंडू 6. अजून धडधड धडधड सुरू. इथे माझा बॉल हिटस. हुम नहीं हुंकार में दम नहीं दमदार हूं मैं. आप डालो मेरे बल्ले पर गेंद, इस बार छक्का लगाने को तैयार हूं मैं. 6 धावा. भगवान ये भगवान